नमस्कार. BBS न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. अल्पावधीतच लोकप्रसिद्ध झालेल्या BBS न्यूजवरती आपण विविध प्रकारच्या चर्चा घेत असतो. आज आपल्या चर्चेचा विषय आहे नामविस्तार दिन म्हणजे नामांतर दिन जे मराठवाडा विद्यापीठाचं 1994ला नाव बदललं होतं आणि त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं केलं होतं. ही लढाई 1970 मध्ये सुरुवात झाली होती. या लढाईमध्ये जवळपास 14 जण शहीद झाले होते आणि मग नामविस्तार झाला. वास्तविक पाहता हे नामांतर पाहिजे होतं. आपल्यासोबत ज्येष्ठ विचारवंत अविनाश आहेर आहेत. अविनाशजी, काय सांगाल आपण? नामविस्तार हवा होता की नामांतर? म्हणजे शरद पवारांनी नामांतर हा शब्द लावला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. मात्र मागासवर्गीयांना असं पाहिलं होतं की हे नाव फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं पाहिजे होतं. जय भीम. मी तुम्हाला एकच मिनिटात इतिहास सांगतो की नामविस्तार झाला ही खूप नंतरची घटना आहे. परंतु विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये दोन्ही याच्यामध्ये नामांतरच झालं होतं. त्या ठरावानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं टाकलेलं होतं आणि तोच ठराव कंटिन्यू करायचा होता. तो ठराव जेव्हा पास झाला तेव्हा मुख्यमंत्री शरद पवारच होते आणि जेव्हा नामविस्तार केला तेव्हा देखील शरद पवारच होते. या घटनेचा थोडा इतिहास आपण जर बघितला तर घटना अशी आहे की त्या काळात महाराष्ट्रामध्ये तो जो मराठवाडा विभाग आहे तिथं निजामाचं राज्य होतं आणि तो निजाम हा मुस्लिम होता. त्यामुळे त्या शिक्षणाचं काहीच त्याला घेणं देणं नव्हतं. त्याच्या बजेटमध्ये शिक्षण हा विषयच नव्हता. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे की तिथली साधारण 45 ते 48% जनता ही मागासवर्गीय होती. मग बाबासाहेबांनी असा विचार केला की मराठवाडामध्ये जर समजा शैक्षणिक हे वाढवायचं असते दर्जा, तिथे स्वतः एक विद्यापीठ उभं केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनामधनं बाबासाहेबांनी तिथे सुरुवात केली आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. खूप लोकांना हे माहीत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशामधनं निजामाकडनं 100 एकर जागा विकत घेतलेली. ज्या लोकांचं वाचन नाही, ज्ञान नाही, ते लोक सांगतात निजामाने गिफ्ट दिलं वगैरे, ते खोटसळं खोटं आहे. बाबासाहेब ती जागा स्पेशली एज्युकेशनच्या पर्पज करता विकत घेतलेली. त्यानंतर त्यांनी ते विद्यापीठ उभं केले. नामविस्तार होताना अनेक घटना झाल्या. त्या घटनांमध्ये अनेकांचे बळी गेले, काही लोक शहीद झाले, काही लोकांनी जिवंत स्वतःला जाळून घेतलं आणि मग नामविस्तार झाला. मात्र यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जे बाळासाहेब ठाकरे आहेत, या बाळासाहेब ठाकरेंनी एक विधान केलं होतं, कशाला हवं विद्यापीठ, घरात खायला नाही पीठ. तर या संदर्भात पण दंगली उसळल्या होत्या. काय प्रसंग होते ते? घडलेली घटना अशी आहे की तेव्हा बाळासाहेब ठाकरे फक्त मुंबईपुरते मर्यादित होते आणि काही महाराष्ट्रामध्ये त्यांची थोडीफार हालचाल चालू झाली, पण सत्ता मिळवणं वगैरे अशी एवढी मोठी ताकद काही शिवसेनेची उभी राहिलेली नव्हती. घडलेली घटना अशी की जेव्हा बाळासाहेबांनी हे विधान केलं की कशाला पाहिजे विद्यापीठ, तुम्हाला घरात नाही खायला पीठ, या एकाच वाक्यामध्ये जे लोक असे की ज्यांना वाटलं बाळासाहेब एकदम भारी बोलले, ते लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या विद्यापीठाच्या नामांतराला विरोध दर्शवला. मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतो, हे विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत आहे म्हणून यांनी रस्त्यावर उतरून दंगली केल्या आणि त्यानंतर शिवसेना मराठवाड्यात वाढली. तुम्ही जर असं बघितलं तर मराठवाड्यामध्ये संत तुकडोजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ झालेले, गाडगे बाबाच्या नावाने विद्यापीठ झाले, त्याचं कोणी मागणी केलेली नव्हती ना त्यांच्या अनुयायांनी केली ना आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी केली. असं करता नाही तिथले नामविस्तार झाले, पण केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचंय या एकाच बेसवरती या लोकांनी भांडवल केलं आणि त्याला विरोध केला. जेव्हा ही घटना केली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे स्वतः मुंबईमध्ये होते आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतं, भारतीय राज्यघटना बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या 99% लोकांचं कल्याण केले. SC ST NT OBC इथल्या महिला सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. असं असताना नामांतराच्या लढाईत केवळ आंबेडकरवादी एक गट बाजूला पडला आणि त्याच्या अंगावर जे लोक आले बहुजन, ते इतर जातीचे होते ज्यांच्यावरती बाबासाहेबांचे उपकार आहे, त्या लोकांनी सुद्धा बाबासाहेब न वाचल्यामुळं त्यांनी या विद्यापीठाला नामांतराला विरोध केला. ही वस्तुस्थिती नाही, पण मग त्यावेळेस जे मागासवर्गीय नेते होते, रामदास आठवले असतील, जोगेंद्र कवडे असतील, भाई संगारे असतील, अनेक असे नेते, ते आक्रमक होते, प्रभावी होते, त्यांचा या प्रशासनावरती पकड होती. मग हे जे नामांतर झालं, हे नामविस्तार का झाला याचा? गोष्ट अशी आहे की या सगळ्या लढ्यामध्ये 1970 ते 1994 असे टोटल 15-16 वर्ष खर्च झाले आणि 2 पिढ्या याच्यामध्ये खपले. मग त्यांना खूप मोठं ताणून धरणं शक्य नव्हतं आणि आज ज्या नेत्यांचे तुम्ही नाव घेतले त्या नेत्यांमध्ये नंतर वैचारिक फाटाफूट झाली. कोणी काँग्रेसकडे गेलं,
कोणी सेनेच्या बाजूनी झुकतं माप दिलं आणि मग याच्यापेक्षा जास्त हानी व्हायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी मग नामांतर होत नाही ना, मग नाम विस्ताराचा पर्याय त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि तुम्ही आता ज्या 4-5 नेत्यांचे नाव घेतले हे सगळे नामांतराच्या चळवळीमधनच उभे राहिलेले. आज त्यातले काही लोक भाजपच्या वळसणीला जाऊन मांडी लावून तूप रोटी खात आहे. परंतु मला सांगायला अतिशय खेद वाटतो, ज्या समाजातल्या नेत्यांना या समाजाने आंबेडकरवादी डोक्यावर घेतलं ते नेते अक्षरशः काही लोकांच्या ठिकाणी विकले गेले, ही वस्तुस्थिती. आजची परिस्थिती पाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची, तर त्याच्या पुढे असं कंसात एक संभाजीनगर असं नाव लिहिलेलं. तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि संभाजीनगर हे आपण याच्याकडे कसं पाहता? संभाजीनगर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर झाल्यानंतर लावलेलं आहे. घडलेली घटना अशी, जेव्हा युतीचं राज्य आलं त्याच्यामध्ये फडणवीस होते, त्यानंतर एकनाथ शिंदे होते आणि अजित पवार देखील होते. ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एकदम परफेक्ट होतं. आणि जेव्हा त्यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं ते जिल्ह्यापुरतं होतं, ते नामांतर जिल्ह्याचं होतं, ते काय परत विद्यापीठाचं नव्हतं. आणि मराठवाडा हे जे नाव आहे ते केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतात आहे. असं असताना मराठवाड्याच्या पुढे संभाजीनगर लावायची गरज नव्हती. परंतु मग आम्ही युतीच्या सरकारमध्ये आलोय, आम्ही जिल्ह्याचं नाव बदललं, मग त्याचा विद्यापीठावर कसा परिणाम होईल म्हणून त्यांनी कंसामध्ये संभाजीनगर टाकलं. मग आम्ही वैयक्तिक भीमशक्ती सामाजिक संघटनेकडनं मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हा निर्णय घेतलाच तेव्हाच आपण त्याला स्वास्थ्य निवेदन दिलेलं आहे. आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एवढंच राहू द्या असं आपण त्यांना आवाहन केलेलं आहे. आपण एका नाशिकच्या ज्वलंत प्रश्नाकडे वळू. नाशिकमध्ये 2 मार्चचा अतिशय जोरात कार्यक्रम होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळारामध्ये प्रवेश केला होता. तर एक व्हॉट्सअपवरती आता पोस्ट फिरते की ज्या काही 4-5 2 मार्चचे कार्यक्रम व्हायचे, तर हे कार्यक्रम आता सर्व एकत्र येऊन सगळे पक्ष किंवा सगळे नेते एकत्र येऊन हा कार्यक्रम होणार आहे. याच्याकडे आपण कसं पाहता आणि हे असा कार्यक्रम व्हायला हवा की नको? मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतो, जेवढे लोक आता BBS चॅनल बघताय, मी गेले 35 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आंबेडकरी चळवळीमध्ये एकदम सक्रिय आहे. तर गेले 15 ते 20 वर्षापासून जेव्हापासून अगोदर सुरुवातीला काळाराम मंदिराचा जो कार्यक्रम आहे, मुंबईवाले यायचे, ते कार्यक्रम करायचे आणि आम्ही नाशिकवाले त्यात सहभागी व्हायचो. मग नंतर आम्ही असा विचार केला की पाहुणे कलाकारांसाठी कशासाठी करायचं, मग आपण नाशिककर कार्यक्रम करायला लागलो. आता जे तिथं मुख्य 3 स्टेज पडतात त्याच्यामधले जे कोणी संयोजक आहे त्यांचं सगळ्यात मोठी गोष्ट आहे इगो पॉईंट. आणि मग स्वागत अध्यक्ष कोण व्हायचं, कोणत्या संघटनेच्या नेत्याला बोलवायचं, हे स्टेज कोणी शेअर करायचं, मग कोणत्या पोस्टरवरती कोणाचे फोटो राहतील, इथं 100% कधी एकमत होऊ शकत नाही त्याला. कारण प्रत्येक जो इथला स्थानिक नेता आहे त्याला आपल्याच केंद्रीय नेत्याच्या समोर छावून जायचं असेल, शायनिंग करायचं असेल तर त्याला 2 मार्चच्या कार्यक्रमामध्ये स्वतःच्या नेत्याला बोलायचं, तर स्टेज स्वतंत्र टाकणे त्यांची गरज झालेली. आणि आपण 100 जरी मिटिंगा केल्या तर एका स्टेजवरती हे येणार नाही. मी सगळ्यांचे नावं घेत नाही, ते संपूर्ण नाशिक जिल्ह्याला माहिती आहे. पण हे लोक 3च्या ऐवजी 2 होतील, पण 3च्या ऐवजी 1 होईल अशी परिस्थिती आता तरी साधारण दिसत नाही. व्हॉट्सअपच्या जगामध्ये अनेक लोकांचे चांगले प्रतिक्रिया येतात, चांगल्या सूचना पण येतात, पण ज्यांना सूचना द्यायचं ते ऐकतं का? सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. त्यामुळे हे 3 स्टेज एकत्र येतील आणि 2 मार्च 1 होईल असं मला वाटत नाही. ते जर झालं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना समजले असं मला वाटतं. नाही, ती स्टेज येण्या पाठीमागं खूप मोठं कारण आहे. धर्मगुरू दलाई लामा या ठिकाणी येतात 2 मार्चला, असं एक व्हॉट्सअपवरती एक फिरते. आणि 4 राज्यपाल किंवा 5 राज्यपाल इथे येणार आहेत आणि अनेक जे म्हणजे प्रभावी मंत्री आहेत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे हे पण कार्यक्रमाला येणार आहेत. म्हणून हा कार्यक्रम एकत्र करण्याचं असं नियोजन करण्यात येत आहे. तर दलाई लामा यांची सध्याची जी परिस्थिती आहे अतिशय म्हणजे गंभीर आहे. त्यांना चालता उठता बसता येत नाही. ते येतील का? आणि हे जे 5-6 राज्यपाल आपण जे म्हणतो तर यांना प्रोटोकॉल असतं किंवा दलाई लामांना पण प्रोटोकॉल आहे. हा प्रोटोकॉल सगळा इथं व्यवस्थितरित्या होऊन ते पुढे होईल का? काय याबद्दल? सर महत्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीत त्यांनी स्वतःच्या कष्टाने एक काळ गाजवला असा माणूस सध्या भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये ते स्वतः मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते दरवर्षी इथं काळाराम मंदिर सत्याग्रह करत असतात. आता जर समजा एवढे 4-5 राज्यपाल आले, स्वतः केंद्रीय मंत्री आले, तर त्या स्टेजवर नेमकं बसायचं कोणी? डाव्या बाजूला कोण राहील, उजव्या बाजूला कोण राहील?
पहिल्या रांगेत कोण राहील, दुसऱ्या रांगेत कोण राहील, सूत्रसंचालन कोण करेल, स्वागत अध्यक्ष कोण करेल, हा सगळा निष्ठेबरोबर शायनिंगचा पण भाग आहे. त्यामुळे जर एवढा मोठा कार्यक्रम होत असेल तर तो 100% गोल क्लबवर घेतील आणि तो एका पक्षाच्या बॅनर खालीच होईल. त्याला कारण असं आहे की जे छोटे गाव आहे ना, पण जे पक्ष जिवंत आहे ते विचार करतील आपण त्यांच्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा आणि आपलं अस्तित्व संपायचं, त्यापेक्षा आपण 1,00,000-2,00,000 खर्च करू आणि आपलं वेगळं स्टेज टाकू. ही सायकोलॉजी आंबेडकरी चळवळीत आहे आणि आता बाबासाहेबांच्या पायाच्या पुण्याने तेवढा कार्यक्रम करतील. एवढे पैसे असणारे कार्यकर्ते नाशकात जिवंत आहे, ते स्वतः कार्यक्रम करतील, परंतु ते आपलं सगळं बॅनर निष्ठा ही सगळी ठेवून भाजप प्रणित जे काही पक्ष आहे आता आरपीआयचे गट त्यांच्याकडे जातील असं वाटत नाही मला. नाही, मूळ मुद्दा असा आहे की आपण आता गोल क्लबचा विषय घेतला, गोल क्लबवरती कार्यक्रम होईल, पण जी मूळ जागा आहे ती बाबासाहेबांनी बैल बाजार म्हणून आपल्या बरोबर. इथं प्रसिद्ध जागा आहे, त्या बैल बाजारात सगळे कार्यक्रम होतात किंवा तो बाजाराच्या कार्यक्रमाची प्रथा आहे. मग हे या बाजूचं गोल क्लब किंवा बैल बाजार मैदान याच्याकडे आपण कसं बघताय? आता गोष्ट अशी आहे की इथं जे 3 मोठे ग्रुप आहे त्यामध्ये वर्षोनुवर्ष गोल क्लबला कार्यक्रम घेणारा एक ग्रुप आहे स्वतःचा आणि बैल बाजाराचे 2 उजवा आणि डावा असे 2 भाग झाले. त्यामध्ये जे मूळचे स्वतःला भूमिपुत्र समजतात असे लोक कार्यक्रम करतात. तो गाडगे महाराज पुलाच्या उजव्या बाजूला असतो, इतर जे लोक एकतावादी वगैरे ते डाव्या बाजूला असतात. परंतु हे सगळे लोक स्वतःच बॅनर अस्तित्व बाजूला ठेवून सगळेच गोल क्लबला येतील अशी काही परिस्थिती नाहीये. आणि दादासाहेब गायकवाडांनी 4 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह जागेवर केला तो पूर्वी बैल बाजारच होता, आता नंतर त्याला गौरी पटांगण असं नाव दिलेलं आहे. परंतु ते लोक स्वतःचं अस्तित्व सोडून गोल क्लबला जातील असं वाटत नाही. आणि हे जर व्हीआयपी लोक येणार असतील तर त्यांना ती जागा पुरणार नाही, कारण तिथं पार्किंगचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि एंट्रीचा पण प्रश्न आहे. त्यामुळे ते लोक 100% गोल क्लबलाच कार्यक्रम घेतील. खूप काय झालं तर काळाराम मंदिराच्या इथं जो एक आपण स्मृतिस्तंभ उभा केलेला आहे त्याचं जाऊन ते दर्शन घेऊन परत गोल क्लबला कार्यक्रम करतील अशी परिस्थिती राहील. तर नामविस्तार दिन हा नामांतर दिन झाला पाहिजे होता असंही एकीकडे बोललं जात आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 2 मार्चचा जो कार्यक्रम आहे तो जर सर्व पक्ष मिळून किंवा सर्व नेत्यांनी एकत्र येऊन जर तो कार्यक्रम केला तो अतिशय चांगला होईल. मात्र मीच मोठा, माझ्याकडे सगळा स्वागत अध्यक्ष मी किंवा कार्यक्रमाचा अध्यक्ष मी हे न करता हा कार्यक्रम एकत्र होणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रथा लावून दिली की हा कार्यक्रम बैल बाजारात व्हावा, तो कार्यक्रम बैल बाजारात झाला पाहिजे असं सामान्य जनतेचं पण मत आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व लोक प्रयत्न करत आहेत. येत्या 20 तारखेला आणि येत्या 18 तारखेला या कार्यक्रमावरती बैठक आयोजित केली आहे. या 18 तारखेची एका गटाची बैठक आहे आणि 20 तारखेची एका गटाची बैठक आहे. तर या दोन बैठकांमध्ये काय होतं हे नेमकं पाहणं गरजेचं आहे. पुन्हा आपण अशा चर्चासत्रात भेटूया. तोपर्यंत घेऊया विश्रांती. नमस्कार. जय भीम.